नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या इंटिग्रेटेड बॅच UPSC इंटिग्रेटेड बॅच बद्दल माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, आपली ज्ञानदीप अकॅडमीची UPSC इंटिग्रेटेड बॅच ही 10 जुलैला सुरू होणार आहे. 10 जुलैला सुरू होणार आहे. याचं लोकेशन फर्ग्युसन कॉलेज असणार आहे. फर्ग्युसन कॉलेजचा रोडची क्लासरूम म्हणजे काय आहे? फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटच्या तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला समोर स्टारबक्स कॅफे दिसेल. फेमस आहे. स्टारबक्स कॅफेच्या वरती 3ऱ्या मजल्यावरती ज्ञानदीप अकॅडमीचं ऑफिस, त्यांचं क्लासरूम आणि अभ्यासिका, तीनही गोष्टी अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्लासचा टायमिंग सकाळचा असणार आहे 8 ते 10. हा वेळ नंतर आपण हळूहळू वाढवत घेऊन जाणार आहोत. ही सगळ्यात बेसिक इन्फॉर्मेशन होती. 10 जुलै फर्ग्युसन कॉलेजचं ऑफिस आणि वेळ असेल सकाळी 8 ते 10. हा वेळ नंतर हळूहळू वाढत गेल्यानंतर 4 तासांचा होणार आहे. पण आपण खूपदा काय असतो की कुठे जरी गेल्यानंतर त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं तर आम्हाला ऍडेड बेनिफिट्स काय मिळतील हा मोठा प्रश्न असतो, की आम्हाला नेमकं वेगळं काय देणार आहात तुम्ही. तर मित्रांनो, वेगळं काय देतोय त्याबद्दल थोडक्यात सांगतो. जेव्हा तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचा ऑफलाईन कोर्स जॉईन कराल, म्हणजे इंटिग्रेटेड बॅच जॉईन कराल, त्यावेळेस या इंटिग्रेटेड बॅचचा आमचा एक रेकॉर्डेड कोर्स आहे, ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स आहे. या ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सला आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये ऍक्सेस देणार आहोत. पूर्णच्या पूर्ण ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सला आम्ही फ्रीमध्ये ऍक्सेस देणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, शिकवताना आम्ही NCERT, स्टेट बोर्ड, तमिळनाडूच्या स्टेट बोर्ड, ICSE बोर्ड, त्यानंतर ऑक्सफर्ड बोर्ड, या सगळ्यांच्या बेसिक टेक्स्ट पासून सुरू करणार आहोत. मग या टेक्स्ट बुक वरची आमची स्वतःची एक रेकॉर्डेड बॅच आहे. या रेकॉर्डेड बॅचला सुद्धा तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये ऍक्सेस देणार आहोत. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, UPSCचा सर्वात क्रुशियल घटक बट मोस्ट नेग्लेक्टेड पार्ट, आय रिपीट वन्स अगेन, द मोस्ट क्रुशियल बट द मोस्ट नेग्लेक्टेड पार्ट ऑफ UPSC प्रिपरेशन इज एस्से. एस्से जवळपास 250 मार्कांना असतो आणि या 250 मार्कांना कम्प्लिटली विद्यार्थ्यांकडनं नेग्लेक्ट केलं जातं. यामुळे मी बॅच मध्ये एस्से कसं शिकवणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. मात्र या एस्सेची आपली एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचला सुद्धा आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये ऍक्सेस देणार आहोत. चौथी सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे ज्ञानदीप मॅजिक मोमेंट. खूपदा असं होतं, आपण क्लास अटेंड करतो, मात्र सुरुवातीला काय वाचावं, मध्ये काय वाचावं, नंतर काय वाचावं, शेवटी काय वाचावं, याबद्दल कोणीच सांगत नाही. आणि मग सरते शेवटी पॉइंट असा येतो की मी क्लास लावलाय, सगळ्या गोष्टी मला कळल्यात, पण पुढे काय करू हे मला कोणीच सांगत नाही. तर त्या पर्टिक्युलर मुद्द्यावरती काम करण्यासाठी ज्ञानदीपची पर्सनल मेंटरशिपची एक बॅच आहे. ज्यासाठी जे विद्यार्थी बॅचला नाही त्यांना सेपरेट पेमेंट करावं लागतं. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ज्ञानदीपची इंटिग्रेटेड बॅच जॉईन केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना पर्सनल मेंटरशिप ही पूर्णतः फ्री असेल. यासाठी त्यांनी कोणतंही पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट हा कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग वर्कशॉप आहे, जे ऑल ओव्हर इंडिया कुणीही घेत नाही. इंटिग्रेटेड बॅच मध्ये सेपरेट कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग वर्कशॉप कुणीही घेत नाही. आम्ही तुम्हाला सेपरेट कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग वर्कशॉप तुम्हाला शिकवणार आहोत. आणि महत्वाची गोष्ट, याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुद्धा तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये देणार आहोत. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की जर सर आम्ही ज्ञानदीपची UPSCची इंटिग्रेटेड बॅच जॉईन केली तर आम्हाला बेनिफिट काय काय मिळणार. सगळ्यात पहिलं बेनिफिट आहे, ऑफलाईन बॅचचे जे ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. दुसरं बेनिफिट, NCERT, स्टेट बोर्ड, तमिळनाडू स्टेट बोर्ड, त्यानंतर ICSE, ऑक्सफर्ड याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. तिसरी गोष्ट, एस्सेची बॅच तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. चौथी गोष्ट, ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग वर्कशॉप हा तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. आणि चौथी महत्वाची गोष्ट, पर्सनल मेंटरशिप सुद्धा तुम्हाला काय फ्रीमध्ये मिळेल. म्हणजे एक बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर जवळपास या सगळ्या बॅचमध्ये तुमच्याकडनं 1 रुपया सुद्धा चार्ज केला जाणार नाही आणि या सर्वच्या सर्व बॅचेस तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध होतील. मग आता इथे एक महत्वाचा मुद्दा जो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. इथं काय लक्षात घ्या, 10 जुलैला बॅच सुरू होतीये. FC रोडला आपली बॅच असणार आहे. वेळ असेल सकाळी 8 ते 10. मग शिकवताना टीचिंग सुरू कुठून केली जाईल, तर बेसिकली लक्षात घ्या, आपली ही जी बॅच आहे ही 11 महिन्यांची बॅच आहे. 1 इयर इंटिग्रेटेड बॅच. यामध्ये प्रिलिम्स, त्यानंतर मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तीनही कोर्स केले जातील. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तीनही कोर्स कव्हर केले जातील. दुसरी महत्वाची गोष्ट,
टीचिंग शिकवताना आपण बेसिक्स पासून स्टार्ट करणार आहोत. बेसिक्स, सगळे बेसिक्स कव्हर केले जातील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, टीचिंग करताना तुम्हाला एनसीईआरटी पासून टीचिंग सुरू केलं जाईल आणि या एनसीईआरटी ची जी रेकॉर्डेड बॅच आहे, या रेकॉर्डेड बॅचला आम्ही तुम्हाला काय करणार आहे, फ्री ऍक्सेस देणार आहोत. आम्ही तुम्हाला एनसीईआरटीच्या रेकॉर्डेड बॅचला कोणतीही फीस चार्ज न करता फ्री मध्ये ऍक्सेस देणार आहोत. मग दुसरा महत्वाचा पॉइंट, असं म्हणलं जातं की सगळे लोक तुम्हाला म्हणतात की युपीएससी करायची, एनसीईआरटी वाचा, एनसीईआरटी वाचा, एनसीईआरटी वाचा. कोणत्या एनसीईआरटी वाचा, का वाचा, तेवढ्याच का वाचा, त्यासाठी काय करायला हवं, याबद्दल कोणीही बोलत नाही. ज्यावेळी आपली युपीएससी इंटिग्रेटेड बॅच सुरू होईल त्यावेळी आपल्या बॅचचं फाउंडेशनच एनसीईआरटी पासून असेल. टीचिंग करतानाच आपण काय करणार आहे, एनसीईआरटी पासून टीचिंग करणार आहोत. मग महत्वाची गोष्ट, ही जी एनसीईआरटी आहे, ही एनसीईआरटी आपण दोन पद्धतीने शिकवणार आहोत. एक आहे मेन्स पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे एनसीईआरटी टीचिंग केल्यानंतर एनसीईआरटीच्या आधारावरती आम्ही तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घेणार आहोत. सेम एनसीईआरटी आम्ही तुम्हाला प्रिलिम्सला रिपीट शिकवणार आहोत प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हनं, आणि त्यामध्ये एनसीईआरटीच्या आधारावरती एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे सगळं तुम्हाला शिकवणार आहोत. म्हणजे फक्त एनसीईआरटी महत्वाची नाहीये, कोणती वाचायची, कशी वाचायची, किती वेळात वाचायची, नोट्स केव्हा काढायच्या, कशा काढायच्या, मेन्सला एनसीईआरटीचा वापर कसा करायचा, प्रिलिम्सला एनसीईआरटीचा वापर कसा करायचा, हे सगळं इत्थंभूतपणे आम्ही तुम्हाला या इंटिग्रेटेड बॅच मध्ये शिकवणार आहोत. त्यानंतर दोन्ही गोष्टी होतील. एनसीईआरटी बेस्ड व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला शिकवलं जाईल. थोडक्यात काय असतं, एनसीईआरटी इज अ गव्हर्नमेंट डॉक्युमेंट. मग एनसीईआरटी मधला डेटा तुमच्या कामी यायला हवा. मग एनसीईआरटी मधली कोणती डायग्राम, कोणता ग्राफ, कोणता फ्लो चार्ट, कोणता पाय चार्ट तुम्ही वापरायला हवा, हे आम्ही शिकवणार आहोत. किंवा एनसीईआरटी मधलं एखादं सेंटेन्स हे तुमच्या उत्तराचा इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजन होऊ शकतं का, यावर सुद्धा आम्ही वर्क करणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एनसीईआरटी आधारित जर आपण आन्सर रायटिंग केली तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये खूप मोठं बेनिफिट होतं. त्यामुळे एनसीईआरटी हा तुमचा बेस असायला हवा आणि तो बेस पक्का करून देणं हे ज्ञानदीप अकॅडमीचं काम असेल. तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीमध्ये एंट्री केली की सगळ्यात पहिलं काम असेल एनसीईआरटी वरती सर्वात जास्त काम करणं, जे ज्ञानदीप अकॅडमी या ठिकाणी करून घेईल. पुढचं महत्वाचं, डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. ही नॉर्मली कुठेही होत नाही. याला आम्ही नाव देतो ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट. वर्गात तुम्हाला शिक्षक शिकवतील, ते शिकवत असताना तुम्हाला काय करतील, ते त्या ठिकाणी जे सगळं शिकवलेलं आहे त्या शिकवल्यावरती 2 प्रश्न देतील. म्हणजे डेली आन्सर रायटिंग फॉर मेन्स, यामध्ये काय असेल, इथं हे प्रिलिम्स साठी आहे, हे चुकून मेन्स झालेलं आहे. तर या ठिकाणी काय आहे, तुम्हाला जे शिकवले गेलेलं आहे त्यावरती वर्गात 2 क्वेश्चन दिले जातील आणि तुमच्याकडनं क्लासरूम मध्ये त्या 2 क्वेश्चन्स वरती आन्सर रायटिंग करून घेतली जाईल. क्लासमध्ये त्या 2 क्वेश्चन्स वरती आन्सर रायटिंग करून घेतली जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रिलिम्सच्या वेळेस तुम्हाला जे शिकवलं गेलेलं आहे या शिकवलेल्या पॉइंट वरती तुम्हाला डेली एमसीक्यू ची टेस्ट असेल. मेन्सच्या वेळेस रोज आन्सर रायटिंगची टेस्ट असेल, प्रिलिम्सच्या वेळेस रोज एमसीक्यू ची टेस्ट असेल. डेली प्रॅक्टिस टेस्ट ही तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीच्या ऍप वरती मिळेल, जे तुम्ही त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकता. डेली प्रॅक्टिस होणं का गरजेचं आहे, तुमचं काय ग्रॅज्युएशन आहे, तुम्ही कुठनं आलाय, याच्याशी कोणाला काहीही घेणं देणं नाही. महत्वाचं हे आहे, तुम्ही उत्तर चांगलं लिहिता का, एमसीक्यू चांगलं सोडविता का, तुम्ही कट ऑफ क्रॉस करू शकता का. जर या गोष्टी तुम्हाला जमत असतील तर तुमचा रिझल्ट येईल, अदरवाईज रिझल्ट येणार नाही. पुढचं महत्वाचं आहे ते आहे ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट. ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट हा माझा स्वतःचा डिझाईन केलेला एक प्रोग्राम आहे, जो मी स्वतः युपीएससी प्रिपेअर करताना वापरलेला आहे. ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट हा बेसिकली काय आहे, हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग वर्कशॉपचा प्रोग्राम आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग वर्कशॉप प्रोग्राम. यामध्ये काय होतं, तुम्हाला माहित असेल की युपीएससी मध्ये आन्सर लिहिताना एक स्टेटमेंट दिलेलं असेल, त्याच्यासमोर एक वाक्य असतं, अनालाइज, क्रिटिकल अनालाइज, इव्हॅल्युएट, डिस्कस, डिस्क्राईब, जस्टिफाय, सबस्टॅन्शिएट, कमेंट, एल्युसिडेट, इलॅबोरेट अँड अदर्स. असे खूप सगळे वाक्य असतात. आणि काय असतं, तुमचं युपीएससीचं आन्सर हे उत्तर बदललं, हा शब्द बदलला की तुमचं उत्तर लगेचच्या लगेच चेंज व्हायला हवं. युअर आन्सर मस्ट चेंज. मग या ठिकाणी आम्ही काय केलंय, वी हॅव डिसाइडेड टू गिव्ह अ कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग पॅकेज फॉर एव्हरीवन हु इज गोइंग टू जॉईन आर ज्ञानदीप इंटिग्रेटेड कोर्स. मग यामध्ये काय असेल, हिअर यू विल गेट डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह. तुम्हाला डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह मिळतील. म्हणजे काय, तर सिंपल कन्सेप्ट आहे, या सगळ्या शब्दांवरती जर फक्त मी एकट्यानं लेक्चर घेतलं
या सगळ्या वर्ड्स वरती जर मी एकट्यानं लेक्चर घेतलं, सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे दॅट यू विल गेट जस्ट ओनली वन पर्स्पेक्टिव्ह, दॅट टू ऑफ महेश शिंदेस पर्स्पेक्टिव्ह, बट दिस वोंट हॅपन. या प्रत्येक वर्ड वरती देअर विल बी अ सेपरेट फॅकल्टी असेल आणि प्रत्येक वर्ड वरचं सेपरेट वर्कशॉप असेल. देअर विल बी सेपरेट वर्कशॉप. आता या वर्कशॉप मध्ये काय असेल, दिस वर्कशॉप विल गो ऑन फॉर 4 hours. कधी कधी काय असतं की 1 किंवा 2 वर्ड कंबाईन केले जातात, त्या सोयीनं वर्कशॉप असतं. सो दिस वर्कशॉप विल गो ऑन फॉर 4 hours. 1 किंवा 2 वर्ड वरचं वर्कशॉप असेल. या 4 hour पैकी इथं तुम्हाला डिव्हिजन सांगतो, 4 hour पैकी जो पहिला आर आहे यामध्ये तुम्हाला सांगितलं की व्हॉट टू राईट बेस्ड ऑन दॅट वर्ड. त्यानंतरच्या पुढच्या हाफ आवर मध्ये तुम्हाला 2 आन्सर रिडिंगला दिले जातील आणि त्यानंतरच्या 2.5 hour मध्ये वी विल गिव्ह यू अ पेपर ऑफ 250 मार्क्स टू राईट इन द एक्झामिनेशन. याचा अर्थ डेली टेस्ट वेगळी, आन्सर रायटिंगच्या टेस्ट वेगळ्या. प्रत्येक 10 दिवसांनी यू विल हॅव अ कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग टेस्ट. एवढी आन्सर रायटिंग दिल्लीला सुद्धा करून घेतली जात नाही जेवढी आन्सर रायटिंग आम्ही इथं करून घेतो. सो दिस इज ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली हे सगळ्या गोष्टी खूप सगळी लोक घेणार आहेत. खूप सगळ्या लोकांनी घेण्याचा बेनिफिट हा असतो की तुम्हाला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह कळतात, वेगवेगळे डायमेन्शन्स कळतात आणि याच्या आधारावरती यू कॅन राईट व्हेरी वेल इन द एक्झामिनेशन. दॅट्स वाय इट इज ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट. हा आमचा युएसपी आहे. युएसपी म्हणजे काय की ज्याच्या आधारावरती आम्ही रिझल्ट आणतो. आमचा रिझल्ट सगळ्यात जास्त येण्याचं कारण आहे ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट आणि आन्सर रायटिंगवर केली गेलेली प्रॅक्टिस. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे व्हॅल्यू ऍडिशन प्रोग्राम. तुम्ही कुठनं आलाय, तुमचं काय ग्रॅज्युएशन आहे, तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज होते, 12thला किती पर्सेंटेज होते, याच्याशी युपीएससीला काहीही घेणं देणं नाही. युपीएससीचं काय म्हणणं आहे, तुम्ही आन्सर लिहू शकता का, चांगलं लिहू शकता का, फोकस लिहू शकता का, रिझल्ट देऊ शकता का, आणि यासाठी वी नीड टू वर्क ऑन व्हॅल्यू ऍडिशन. फक्त अभ्यास करणं, फक्त आन्सर लिहिणं, फक्त प्रॅक्टिस करणं सफिशियंट नाहीये. तर प्रत्येक वेळी तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुमचं आन्सर सेपरेट कसं होऊ शकतं, तुमचं आन्सर युनिक कसं काय होऊ शकतं, तुमचं आन्सर डिफरंट कसं काय होऊ शकतं. तर ते आम्ही इथं वर्क करणार आहोत थ्रू दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू ऍडिशन प्रोग्राम. यामध्ये काय असणार आहे, तुमच्या लँग्वेजवर वर्क केलं जाईल. करंट अफेअर्स आणि केस स्टडीज तुम्हाला सेपरेटली अवेलेबल करून दिल्या जातील. तुमच्या आन्सरमध्ये कोणत्या डायग्राम्स वापरायच्या, कोणत्या फ्लो चार्ट वापरायचा, किंवा कोणतं सेंटेन्स, कोणतं कोटेशन अँड फॅक्ट यू कॅन यूज इन युअर आन्सर, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सेपरेट वर्कशॉपच्या माध्यमातून टीच केल्या जातील. बेसिकली लक्षात घ्या, जर तुम्ही व्हॅल्यू ऍडिशनवर काम केलं नाही तर तुम्ही किती जरी अभ्यास केला तरी तुमचा रिझल्ट येण्याचा चान्स हा रिलेटिव्हली कमी असतो. दॅट्स वाय दिस व्हॅल्यू ऍडिशन प्रोग्राम इज द मोस्ट क्रुशियल प्रोग्राम फॉर अस. हा सगळ्यात क्रुशियल प्रोग्राम आहे ज्यावरती आम्ही काम करणार. सो लक्षात घ्या, व्हॅल्यू ऍडिशन विल बी अ कम्प्लिटली सेपरेट एरिना ऑफ ज्ञानदीप अकॅडमी वेअर वी आर गोइंग टू टीच यू हाऊ टू गो फॉर आन्सर रायटिंग. देन याच्यानंतर पुढचं आहे एस्से प्रोग्राम. आय टोल्ड यू की युपीएससी मध्ये एस्से आता ऑलमोस्ट 250 मार्क्सला आहे. 250 मार्क्सला. मग वी आर गोइंग टू वर्क ऑन एस्से इन अ कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनर. मग यात काय असणार आहे, तर डेडिकेटेड प्रोग्राम असणार आहे एस्से साठी. 8 टाईपचे एस्से आहेत. या 8 टाईपच्या एस्सेवरती 8 सेपरेट वर्कशॉप असतील. देअर विल बी 8 सेपरेट वर्कशॉप. एव्हरी वर्कशॉप विल बी टेकन बाय सेपरेट फॅकल्टी. मोस्टली या प्रत्येक वर्कशॉपमध्ये ऑफिसर्स असतील. मग इथं महत्वाचं असं आहे की हे जे 8 टाईपचे एस्से आहेत, एव्हरी वर्कशॉप विल बी फॉर 4 hours. यामध्ये पहिल्या 1 hour मध्ये तुम्हाला सांगणार व्हॉट टू राईट. पुढच्या हाफ आवर मध्ये विल गिव्ह यू 2 essay टू रीड, आणि त्यानंतरच्या 2.5 hour मध्ये विल गिव्ह यू अ पेपर टू राईट बेस्ड ऑन 200 मार्क्स ऑफ एस्से. सो जसं ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट आहे फॉर आन्सर रायटिंग, सेम आमच्याकडे एस्से वर्कशॉप आहे फॉर डेव्हलपिंग युअर एस्से. महत्वाची गोष्ट, प्रत्येक टाईपचा एस्से हा सेपरेट फॅकल्टीकडनं कव्हर करून घेतला जाईल, कारण तुम्ही कोणत्या टाईपमध्ये सूट होता, तुम्ही कोणत्या टाईपचा एस्से चांगलं लिहू शकता हे तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जर हे तुम्ही अंडरस्टँड करू शकला नाहीत तर तुम्ही किती जरी अभ्यास केला तरी त्याला व्हॅल्यू नाही. तुम्हाला प्रोग्रामवरनं लक्षात येत असेल की आम्ही प्रत्येक गोष्ट डेडिकेशननं घेत आहोत. देन टीचिंग विल बी ऑन डिजिटल बोर्ड. याचा पर्पज हा आहे, वेळ सेव्ह होतो डिक्टेशन मधला, रायटिंग मधला. तुम्हाला जे टीच केलं जाणार आहे याची पीडीएफ तुम्हाला अगोदरच्या दिवशीच अवेलेबल करून दिली जाईल, जेणेकरून क्लासरूम मध्ये येऊन तुम्ही पीडीएफ ओपन करून लेक्चर अटेंड करू शकता. सो एंटायर टीचिंग विल बी ऑन डिजिटल बोर्ड.
क्लास नोट्स विल बी प्रोव्हाइडेड. या क्लास नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतील. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वेगळे पेमेंट करण्याची गरज नाहीये. आणि जेव्हा जेव्हा या क्लास नोट्स अपडेट होतील, एव्हरी टाइम यू विल बी प्रोव्हाइडेड दीज क्लास नोट्स विदाउट एनी ॲडिशनल चार्जेस. लाईफ टाईम ऍक्सेस असेल, जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं, यू कॅन अटेंड दिस क्लास लाईफ टाईम. आमच्याकडे शिकवण्यासाठी मोस्टली काय असतात, ऑफिसर्स असतात. आणि मग असं होतं की यावेळी एका ऑफिसरनं शिकवलं, तुम्हाला नेक्स्ट टाइम कुणाच तरी अटेंड करायचंय. सो त्यासाठी तुम्ही क्लास लाईफ टाईम अटेंड करू शकता. सेकंड टाइम तुम्हाला सब्जेक्ट अटेंड करायचा आहे, कोर्स अटेंड करायचा आहे, टेस्ट सिरीज अटेंड करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी फीस, कोणतेही वेगळे चार्जेस पे करण्याची गरज नाही. फ्री ऍक्सेस टू ऑल टेस्ट सिरीज इन फ्युचर. फ्युचरमध्ये का, तर लक्षात घ्या, युपीएससी मध्ये आणि नवीन पॅटर्नच्या एमपीएससी मध्ये सगळ्यात खर्चिक कॉम्पोनेंट आहे आन्सर रायटिंग इव्हॅल्युएशन. कुणीही तुमच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय आन्सर राईट इव्हॅल्युएट करून देणार नाही. सो भविष्यातील तुमच्या सगळ्या टेस्ट सिरीज, प्रिलिम्सची आणि मेन्सची सगळ्या टेस्ट सिरीज विथ इव्हॅल्युएशन फ्री ऑफ कॉस्ट असतील. कारण आमचं म्हणणं आहे, आम्ही तुम्हाला जो कंटेंट दिलाय हा एवढा बेस्ट आहे की याच्या आधारावर तुमचा नक्की रिझल्ट यायला हवा. त्या तुमच्या कंटेंटला शेप देण्यासाठी वी आर गोइंग टू प्रोव्हाइड यू दिस एंटायर टेस्ट सिरीज फॉर प्री ॲज वेल ॲज मेन्स फ्री ऑफ कॉस्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, यू विल गेट फ्री ऑनलाईन ऍक्सेस फॉर एंटायर रेकॉर्डेड कोर्स फॉर 2 years. पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो मी आता रिपीट नाही करत, जो आम्ही यामध्ये फ्री असणार आहे. सो दिस इज आवर फॅकल्टी, वी ऑल वेलकम यू. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या फॅकल्टीमध्ये ऑफिसर सुद्धा असणार आहेत. आम्ही सगळे तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहोत. तुम्ही सेमिनार सुद्धा अटेंड करू शकता, वेबिनार सुद्धा अटेंड करू शकता. एवढा डिटेल्ड आन्सर रायटिंग प्रोग्राम असणार ज्ञानदीप सोडलं तर कुणाचाही प्रोग्राम नाहीये. सो तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. लवकरात लवकर भेटूया. तुम्हाला काही डाऊट असेल, अडचण असेल, तर तुम्ही ऑफिसला नक्की चर्चा करू शकता, चौकशी करू शकता. तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा.